ज्याचे हात परोपकारासाठी पुढे येत नाहीत, ते हात असूनही अपंग आहेत. ज्याचे पाय सत्संगाकडे वळत नाहीत, ते पाय असूनही पांगळे आहेत. ज्याचे डोळे सर्वांमध्ये ईश्वर पाहू शकत नाहीत, ते डोळे असूनही आंधळे आहेत. संत सांगतात, कोणी शारीरिकदृष्ट्या हतबल असेल तर त्याला तुच्छ लेखू नकोस. त्याच्यातही तोच परमात्मा वास करतो जो तुझ्यात आहे. त्याची सेवा करणे हीच खरी प्रभुभक्ती आहे. एकदा का ईश्वराची ओळख झाली की माणसाचे जीवन खऱ्या अर्थानं सक्षम होते. ग्रंथपुराणात संतांनी स्पष्ट लिहिले आहे, शरीरानं अपंग असणं हे दुर्दैव नाही, पण विचारानं आणि कर्मानं अपंग असणं हे खरे दुर्दैव आहे. ईश्वराच्या नजरेत सर्व समान आहेत. एक छोटीशी कविता आहे की, देहाच्या व्यंगाला नका मानू कधी हार, मनाचे व्यंग हेच जीवनाचे खरे ओझे भार. वाईट कर्मापासून झालो वेगळा, वाईट कर्मापासून झालो वेगळा, बरं झालं विठ्ठला मी झालो पांगळा, बरं झालं विठ्ठला मी झालो पांगळा. आवडले असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.